विधानसभा निवडणुकींचं बिगुल वाजले। येत्या 20 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुका होणार असून 23 नोव्हेंबरला नवीन सरकार कोणतं असेल हे स्पष्ट होणार आहे। अशात अनेक ठिकाणी उमेदवार देखील फिक्स झालेत, लढती फिक्स झालेत। या सगळ्या धामधुमीत सगळ्यात महत्त्वाचा जिल्हा ठरतो तो म्हणजे नाशिक। कारण नाशिक जिल्ह्यात 15 विधानसभा मतदारसंघ येतात। मग त्या 15 विधानसभा मतदारसंघाच्या लढती कशा होणार आहेत हेच आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। या व्हिडिओत आपण नाशिक जिल्ह्यातील थोडेफार विधानसभा मतदारसंघ आणि राहिलेले दुसऱ्या पार्टमध्ये बघणार आहोत। चला तर मग सुरू करूयात। सगळ्यात पहिला मतदारसंघ तो म्हणजे मालेगाव बाह्य। मालेगाव बाह्यमध्ये सध्या शिंदे गटाचे आमदार दादा भुसे आहेत, पण यंदा मालेगावात भाकरी फिरणार असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू आहे। एकीकडे दादा भुसे यांचे कट्टर विरोधक अद्वै हिरे यांनी ठाकरे गटात प्रवेश करत उमेदवारीवर दावा ठोकला। दुसरीकडे दादा भुसे यांचे कधीकाचे जिवलग मित्र असणारे बंडू काका बच्छाव यांनी देखील मतदारसंघात दंड थोपटलेत। त्यामुळे इथल्या लढती या प्रमुख तिहेरी असणार आहेत अशी शक्यता आहे। पुढचा मतदारसंघ तो म्हणजे मालेगाव मध्य। मालेगाव हे राज्यातील संवेदनशील शहर म्हणून ओळखलं जातं। या ठिकाणी मुस्लिम बहुल वस्ती मोठ्या प्रमाणावर आहे। मुफ्ती इस्माईल हे या ठिकाणचे विद्यमान आमदार आहेत। त्यांना एमआयएम कडून पुन्हा उमेदवारी देण्यात आली। त्यांच्या विरोधात आघाडीकडून लढण्यासाठी आसिफ शेख इच्छुक आहेत, पण जर उमेदवारी मिळाली नाही तर ते अपक्ष निवडणूक लढण्याची देखील तयारी करतात। माजी नगरसेवक एजाज बेग काँग्रेसकडून तर माजी मंत्री निहाल अहमद यांची मुलगी शाने हिंद या देखील समाजवादी पक्षाकडून तयारी करतात। पुढचा मतदारसंघ तो म्हणजे नांदगाव विधानसभा मतदारसंघ। सुहास कांदे हे नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत। मराठा आरक्षणाला त्यांनी पाठिंबा दिलाय, त्यामुळे मराठा मतं त्यांना नक्कीच मिळतील, त्यांची उमेदवारी फिक्स आहे। पण महायुतीत काही दिवसांपूर्वी समीर भुजबळ हे कांदे यांच्या विरोधात निवडणूक लढवतील अशी शक्यता होती। मात्र आता पंकज भुजबळ यांची विधान परिषदेवर नियुक्ती करण्यात आली आहे आमदार म्हणून। त्यामुळे समीर भुजबळ माघार घेतील का की पुन्हा कांदे विरुद्ध भुजबळ अशी लढत नांदगावात पाहायला मिळणार आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे। असं असलं तरी उभाटाकडून गणेश धात्रक यांची उमेदवारी संजय राऊत यांनी देखील आधीच घोषित करून ठेवली आहे। पुढचा मतदारसंघ तो म्हणजे देवळा चांदवड। देवळा चांदवड विधानसभा मतदारसंघात भाजपचे राहुल आहेर हे गल्ली 2 टर्म आमदार आहेत, पण आहेर यांच्या विरोधात त्यांचेच बंधू केदार नाना आहेर देखील इच्छुक आहेत। त्यांनी तयारी देखील सुरू केली आहे। जोरदार मोर्चे बांधणी ते करतात। पक्षाने त्यांचा विचार करावा, त्यांना उमेदवारी द्यावी अशी स्वतः मागणी ते करतात। विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी जोरदार दंड थोपटलेत। मतदारसंघात जनसंपर्क वाढवला। काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिरीष कोतवाल देखील निवडणूक लढवणार असल्याचं समजतंय, तर प्रहार पक्षाकडून गणेश निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। कळवण विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे। या मतदारसंघावर माकपची देखील ताकद दिसून येते। नुकताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भारती पवारांना इथून कमी लीड मिळाले, त्यामुळे नितीन पवार यांची उमेदवारी धोक्यात आहे। त्यांना इशारा देण्यात आल्याचं सांगितलं जाते। श्री JP गावित हे महाविकास आघाडीकडून पुन्हा मैदानात उतरतील, कारण ते राष्ट्रवादीचे मित्र पक्ष आहेत। याशिवाय रमेश थोरात, ND गावित, समीर चव्हाण, बेबीलाल पालवी, तुळशीराम खोटारे यांच्या नावाची देखील चर्चा सुरू आहे। 6वा विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे बागलाण। बागलाण विधानसभा मतदारसंघ हा देखील अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे आणि बागलाण म्हणलं की बोरसे विरुद्ध चव्हाण ही लढत सगळ्यांना आता पाठ झाली आहे। दिलीप पवार हे सध्या इथले आमदार आहेत। यंदा देखील बोरसे विरुद्ध चव्हाण अशी लढत होण्याची शक्यता नाकारता येत नाही, पण आता या दोन्ही लढतींमध्ये म्हणजे या दोघांच्या लढतीमध्ये वसुंधरा इंटरनॅशनल फाउंडेशनच्या अध्यक्ष जयश्रीताई गरुड या देखील मैदानात उतरणार आहेत। तर माजी आरोग्यमंत्री भारती पवार यांनी देखील बागलाणमधून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्याचं सांगितलं जातंय। तर महायुती याच्यातून कसा मार्ग काढेल हे पाहणं महत्त्वाचं आहे। पुढचा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे निफाड। निफाड विधानसभा मतदारसंघात सध्या अजित पवार गटात असणारे दिलीप बनकर आमदार आहेत। मागच्या निवडणुकीत अनिल कदमांची हॅट्रिक दिलीप बनकर यांनी रोखली होती, त्यामुळे यंदा दिलीप बनकर यांचा पराभव करण्यासाठी उद्धव ठाकरे गटाकडून अनिल कदम हे त्यांच्या विरोधात मैदानात उतरू शकतात। मात्र महायुतीमध्ये अनिल कदम यांचे चुलत बंधू यतीन कदम हे देखील इच्छुक आहेत। त्यांनी मतदारसंघात तयारी सुरू केली आहे। भाजपकडून त्यांना उमेदवारी दिली जावी अशी त्यांची मागणी होती। शिवाय यतीन कदम यांनी 4-5 महिन्यात मतदारसंघ पूर्ण पिंजून काढल्याचं पाहायला मिळते। याशिवाय जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, दिवंगत आमदार मालोजी मोगल यांचे चिरंजीव राजेंद्र मोगल हे देखील शरद पवार गटाकडून इच्छुक आहेत। याशिवाय बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाकडून माजी उपसभापती गुरुदेव कांदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। पुढचा महत्त्वाचा मतदारसंघ तो म्हणजे येवला विधानसभा मतदारसंघ। छगन भुजबळ यांचा बालेकिल्ला, पण यंदा
त्यांना म्हणजे भुजबळांना मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षणाचा या वादाचा फटका बसू शकतो असं विश्लेषकांचं मत आहे। शिवाय शरद पवारांची साथ सोडल्यामुळे दुखावलेल्या शरद पवारांनी पहिली त्यांची जी सभा झाली ती सभा देखील येवल्यातच घेतली होती। त्याचा परिणाम निवडणुकीत नक्कीच होऊ शकतो। लोकसभा निवडणुकीवेळी देखील महायुतीच्या उमेदवाराला इथून कमी प्रमाणात लीड मिळालं होतं। येवला छगन भुजबळ यांच्या विरोधात भाजपच्याच जिल्हा परिषद सदस्य अमृता पवार या उमेदवार असतील असं सांगण्यात येते। त्या शरद पवार गटात प्रवेश करतील आणि मग भुजबळ यांच्या विरोधात लढतील अशी दाट शक्यता आहे। तर ठाकरे गटाकडून आमदार दराडे यांचे पुत्र कुणाल दराडे हे देखील इच्छुकांच्या रांगेत आहेत असं समजते। दरम्यान हे काही विधानसभा मतदारसंघ नाशिक जिल्ह्यातले आपण पाहिले, संभाव्य लढती आपण पाहिल्या। बाकीचे जे विधानसभा मतदारसंघ आहेत त्याबद्दल देखील लवकरच व्हिडिओ पब्लिश करण्यात येईल। त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, अपडेट रहा, नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर करा आणि कोणकोणत्या मतदारसंघाबद्दल विश्लेषण आणि व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील ते देखील कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। धन्यवाद।